गायकर जीपीएलचा दुसरा सीझन आपला. नो 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 बोल नो बोल. दोन पावलं मागं आलं कारण की वाघासारखी मोठी उडी घेण्यासाठी. नाही पण वाघ चिखलामध्ये पाय फसरलेत वाघाचे. आम्ही शेर की धाड फोडला फाड. एक चांगली संकल्पना आहे युवा पिढीची. अशीच आपली युनिटी झाली पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन या खेळातून आणि चांगली मैत्री प्रस्थापित करू. जीपीएल आता जेवण आहे मस्त वेगळी, सो जेवण करून घेतो. मॅच जिंकू शकतो का? काय प्रेशर नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सर तुम्हाला ना आजचा टायटल थंबलून समजलं असेल देखील आजचा ब्लॉग काय देखील, कारण की आजचा ब्लॉग आहे ना एकदम आमच्याकडे खूप जास्त स्पेशल आहे. कारण की काय माहिती आहे का, आपल्या आज ना वाकलन गावात जीपीएल आहे, म्हणजे आपली गायकर प्रीमियर लीग. म्हणजे आमचा जो कुटुंब आहे ना, गायकर कुटुंब, आम्ही सर्वांनी मिळून मॅच ठेवतात आमच्यासाठी. या मॅच आहेत ना हे आमच्या फक्त आनंदासाठी आणि आमच्या उत्साहासाठी ठेवतात. कारण की ना आपल्यामध्ये म्हणजे आपल्या गायकर परिवारामध्ये तशी गेलं तर जगदम टीम आपली आहेत देखील. सो त्या जगदम टीममध्ये सर्वच पोरांना खेळण्याची संधी नाही भेटत. त्याच्यामुळे आम्ही ना म्हणजे आपले सर्व गायकर परिवार एकत्र येऊन आम्ही एक डिसिजन घेतला का पूर्ण आपले जेवढे पण गायकर परिवारचे पोरं आहेत ना त्यांना सर्वांना एकदा तरी संधी भेटली पाहिजे. गायकर प्रीमियर लीग म्हणजे जीपीएलचं आयोजन केलं. सो तुम्हाला आयोजन थोड्याच वेळात दाखवत आहे. आणि आता मस्तपैकी कपडे वगैरे वेअर केलात. सो आमची टीम आहे ना ती काहीतरी अविदाची टीम आहे. सो तुम्हाला नंतर दाखवते मी. ड्रेसिंग एक नंबर आहे, ते ड्रेसिंग तुम्हाला नंतर दाखवते ना. आपला सर्वात आधी आयोजन बघा तुम्ही. सो इकडे बघा आपलं आयोजन. सो इथे सर्वात आले देखील आपल्या खेळपट्टीचं पूजन देखील सुरू आहे आणि आपला आजचा उद्घाटन सोहळा पण आता पार पडेल. आपला उद्घाटन सोहळा एकदम भारी प्रकारे पार पडला. सो आता सगळ्यांना ऑल द बेस्ट. सो दादा सो आपल्या जीपीएल साठी नक्कीच 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 सर्वांना ऑल द बेस्ट भाई. दादा सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे का दादा? दोन शब्द जीपीएल साठी बोल आपले. जो आपली एक चांगली संकल्पना आहे युवा पिढीची. अशीच आपली युनिटी झाली पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन या खेळातून आणि चांगली मैत्री प्रस्थापित करू, हाच आपला मेसेज असेल. नक्कीच नक्कीच. पोरांना संधी नाही भेटत खेळण्याची आपल्या जगदम टीम मध्ये. सो जीपीएल मार्फत सगळ्यांना संधी भेटले. आपल्या गायकर जीपीएलचा दुसरा सीझन आपल्याला आता बघायला भेटत आहे. आणि ज्या ज्या मुलांना संधी भेटत नाही ना त्या मुलांना इथे म्हणजे व्यवस्थित चांगला मार्गदर्शन करून संधी भेटली पाहिजे. संधी तर काही सोनं केलं पाहिजे आणि त्यांना संधी भेटून सुद्धा नाही संधीचं सोनं केलं पाहिजे. बघूया आता कोण कसं खेळतो ते आपल्याला बघायला भेटेल. सगळ्यांना ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ना सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे का? तुम्ही कोणच्या विरुद्ध आपल्या 4 टीम आहेत ना जीपीएलला. सो नक्कीच गुरुनाथ गायकर म्हणजे आम्ही तुम्हाला हरवतो 100%. आम्ही दुश्मन दुश्मन तुम्ही आमचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि आपला उद्घाटन सोहळा पार पडला. सो आता ना पहिली मॅच पहिली इनिंग. आणि सो आता बघूया पहिला दिवस म्हणजे एकच दिवसाच्या मॅच आहेत आपल्या. भाऊ पण आहे आपला भाऊ. कोणती टीम आहे? भाऊमान टी शर्ट नाही दिली. अरे म्हणजे कोणची आहे? भावा याला टी शर्ट नाही दिली असं ना पाहिजे. टी शर्ट पाहिजे. टी शर्ट नसेल ना तर आम्ही तुला पॅलेंट देतो. काय माहिती आहे का आपलं जीपीएलचं आयोजन एक नंबर केले देखील. सो आपले सर्व गायकर परिवारानेच मिळून केले. ते गायकर कुटुंब परिवार तुम्हाला दाखवत आहेत. पहिली इनिंगचे पहिले मॅच आता स्टार्ट झाले. सो अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय म्हणत होती ना तवल. सो आपले त्यांना म्हणजे आपल्या जीपीएलला म्हणजे आपल्या गायकर प्रीमियर लीगला ना आम्ही सर्वांनी मिळून जेवण पण ठेवले. सो काहीतरी 15 किलो चिकन आहे. 25 किलो चिकन आहे. सो आता तो आणायला वगैरे गेला देखील. आणि पूर्ण आता रेसिपी ते कांदा वगैरे कापण्याची रेसिपी सुरू आहे, तुम्हाला दाखवत आहे. पप्पा इथं सध्या पाणी गरम करत ठेवले त्याच्यानंतर आहे प्रोसेस नाही. इकडे ना आपले गायकर परिवाराचे वरिष्ठ काकास आले म्हणजे ते खेळत नाही पण आपल्याला सहकार्य करण्यासाठी आलेत ते. म्हणजे आपला मोठा पप्पा पण आले, काका देखील आहेत तिकडे, किल काका आहेत. सो इथे कांदा वगैरे कटिंग करतात. त्याच्यानंतर आपल्याला जेवण आहे ना. किती किलो आहे? 25 किलो काहीतरी चिकन आहे. सगळे पोरांना ऑल द बेस्ट आहे. ऑल द बेस्ट. खेळ कसा बनवा पण जेवायला भेटेल. पहिली सफलता आणि हर्ष गायकरांची टीम जिंकू शकते. एक बोला 3 रन पाहिजे आणि मॅच जिंकू शकते. मॅच जिंकू शकते का? काय प्रेशर नाही. एक 3 बॉल आणि 1 रन पाहिजे. 3 बॉल 1 रन. सावेला पाणी मागितलं बोल त्यांनी. सॉरी जिंकली भाई पहिली मॅच. बरेच गायकराची टीम पहिली जिंकली. आता ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. पण पर्याला उतरलात ना भाई पहिली मॅच. कसं जिंकून दाखवलं का ना पहिलीच मॅच. कॅच घेतले भाई कॅच. मॅच हरवली.
मॅच हरवले दादा आम्ही 2 मधून 2 हरलो आणि 2 मधून 2 जिंकल्यात जिंकलो. तरी वाटचाल करत आहेत आमचा जो लक्ष आहे तो फायनल वरच आहे. फायनल वर आम्ही 4च्या 4 जिंकलो. काय आम्हाला हे चिट्ट्या वगैरे काही जमत नाही. डायरेक्ट टार्गेट आमच्या डोल्यामध्ये, आम्ही आहे ना, टार्गेट वर जाणार, मंजिल वर पोहोचेंगे हम. आम्ही 2 पावलं मागं आलं कारण की वाघासारखी मोठी उडी घालण्यासाठी. नाही पण वाघ चिखलामध्ये पाय घसरलेत वाघाचे. आम्ही शेर की धाड फोडला फाड. जीपेला आता जेवण आहे मस्त वेगळी, सो जेवण करून घेतो. इकडे सिद्धू बघा कसा श्रेयस असते का ना हटलं एक बोल गावचं ना सगळ्या बरे जवळ आले. टर्म इट करायचं टर्म इट करायचं तुम्ही करू शकता. टर्म इट हा ऑल द बेस्ट तुमचा टर्म इट कोण करणार आहे? हा प्रथमेश गायकर ना समीर गायकर. सिरीज आहे गायकर प्रीमियर लीगची GPL ची, त्या विधालाच भेटेल. काय होईल ओके. आम्हाला तुम्ही हरवले त्याच्याबद्दल तुमचा आभार. टर्म इट करायचे टर्म इट केले पण केले नो बोल बघले हिट याला म्हणतात हिट कौशल हिट करता. असं आहे का? तुम्ही हिट करू शकता. माझं नावच नाही दिलंय. पण अंडर पण हिट करता येतं. ओव्हर मला आमची गोष्ट आहे की हारली की माझा टिकटॉवर बरेच 4 कॅची सोडल्या. माझ्यापेक्षा व्याकारीस तू. मी 4 बॉल खालतो. आमची तुम्ही मॅच जिंकून दाखवा आम्हाला होतं. आता फायनलची मॅच तुम्ही आता बॅटिंग कशा प्रकारे करा 2 शब्द. बॅटिंग आता सगळ्याच मॅचला बॅटिंग केली. चल ऑल द बेस्ट शेवक तू कोणत्या हारलं गे? ए माणिक द्या आम्ही हारलो ना. आता माझा भाऊ शिरला होता म्हणून आम्ही. कोण शरीर होता? भाऊजी उगायला तुझा. गाईज आमची फायनल झाली आता कम्प्लीट आणि फायनल मारले ते आपल्या भोलेनाथ गायकरांच्या टीमने. बेस्ट बॅट्समॅन सिरीजचा मानकरी वैभव दादा आमच्या आता GPL एकदम भारी प्रकारे समाप्त झाल्या आणि आपल्या गुरुदाची टीम 1 नंबर होती. तर त्या टीम मी देखील होतो कारण की माझी मुलं 1 मॅच हरली. नंतर मी सांगू शकत नाही भाई. सो जाऊ दे होतं. नेक्स्ट टाइम जास्त प्रॅक्टिस करू. शिवादाची टीम पण एकदम भारी होती आणि साईदा एकटा किल्ला लढू होता पण थोडक्यासाठी त्यांची टीम थोडीशी कारण की आपला दादा आला ना, दादा डायरेक्ट 1 साईड तलवार चालू होता.
ज्यावेळी टीम तुम्ही पारता ना त्यावेळी चिठ्ठी नीट करा कारण की एक असं सांगला एकच पॅनल तर पॅनल जातो सांगितलं पॅनल द्या हा. पॅनल मध्ये कोण खेळणार यांची टीम भारी होती यांची टीमने फायनल मारली आमच्या टीम मध्ये कोणीच नाही कोणीच नव्हतं तुमच्या कोणीच नव्हता आमच्यात यो एक होता बीडी बोल ठीक आहे बीडी बोललास ना घातलेली कारला लावली आणि पुढच्या वर्षी आपला यो जीपीएल आयोजन जरा लवकर होईल. आणि मी असं ऐकलं बाईक ठेवली असं जरा एकदम बोलले ब्लॉग मध्ये बाईक साठी फुकट भांडण होती. हा, तो वैभव आमच्या team होता. Series साठी pure खेळलो होता. 100% बाईकची त्या पण आहे. सायकल आहे पण डिस्क